झणझणीत आणि चमचमीत मटर पनीर तयार करण्यासाठी पॅनमध्ये बटर टाकून घेतलेलं आहे, तेल टाकून घेतलेलं आहे. यामध्ये टाकून घेतलेले आहेत पनीरचे तुकडे आहेत ते छान असे आपण इथे शालो फ्राय करून घेतलेले आहेत. त्याच कढईमध्ये उभे कापून कांदा टाकलेला आहे, टोमॅटो टाकलेला आहे, थोडंसं मीठ टाकून कांदा आणि टोमॅटो परतून घेतलेला आहे. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 10 ते 12 काजू टाकून छान असं परतून घ्यायचं आहे. 1 मिनिटापर्यंत हे आपण शिजवून घेतलेलं आहे आणि इथं आपण याची ग्रेव्ही तयार करून घेणार आहोत. इथं ग्रेव्ही आहे ती मी तयार करून घेतलेली आहे आणि स्मूथ अशी ग्रेव्ही तयार आहे. पॅनमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे, तमालपत्र, जिरा आणि लवंग टाकून घेतलेले आहे. त्यातच हळद आणि थोडीशी चटणी टाकून करून ठेवलेली ग्रेव्ही टाकलेली आहे. 2 मिनिटांपर्यंत ग्रेव्ही झाकून ठेवलेली आहे. ग्रेव्ही छान शिजवून घेतलेली आहे. यामध्ये लाल तिखट टाकून घेतलेलं आहे, यातच टाकलेला आहे धनेपूड आणि थोडासा गरम मसाला टाकून छान असं इथं मिक्स करून घ्यायचं आहे. ग्रेव्ही ती परत 1 मिनिटापर्यंत मी शिजवून घेतलेली आहे. यामध्ये गरम पाणी टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. शिजवून ठेवलेल्या ग्रेव्हीमध्ये मटर टाकून घेतलेले आहेत, पनीर टाकून घेतलेले आहेत आणि छान असं मिक्स करून यामध्ये कसुरी मेथी आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. यानंतर 2 मिनिटांपर्यंत आपण ही मटर पनीरची भाजी शिजवून घेतलेली आहे. यामध्ये तेल आणि लाल मिरची टाकून छान असा तडका देऊन इथं झणझणीत आणि चमचमीत असा मटर पनीर